आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते। युतीची अधिकृत घोषणा आज होण्याची शक्यता आहे। भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मातोश्रीवरती येण्याची शक्यता वर्तवली जाते। सायंकाळी अमित शहा या ठिकाणी येण्याची शक्यता आहे आणि अमित शहानी ठाकरे भेट आज संध्याकाळी होण्याची शक्यता वर्तवली जाते। यानंतर पत्रकार परिषद होण्याची सुद्धा शक्यता आहे। आपण बघतोय आताची सर्वात महत्त्वाची बातमी। युतीची आज अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे अमित शहा हे आज सायंकाळी मातोश्रीवरती येतील अशी शक्यता वर्तवली जाते। आज सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात अधिक वृत्त या पत्रकार परिषदेमध्ये दिलं जाईल। आपण बघतोय शिवसेना आणि भाजपच्या युतीबद्दल आज अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे मातोश्रीवरती आज सायंकाळी येण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते। या संदर्भात आमचे सिनियर पॉलिटिकल करस्पॉन्डंट दिनेश दुखंडे हे फोनवरून जोडले गेलेले आहेत। दिनेश, काय सांगाल? युतीची आज अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते, का अधिक माहिती आहे? दिनेश होय शैलजा, तशी सूत्रांची माहिती आहे। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज सायंकाळी मुंबईत येत असून ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेण्याची शक्यता व्यक्त केली जाते किंवा तशी भाजप शिवसेनेअंतर्गत असलेल्या सूत्रांकडून माहिती मिळते आहे। गेल्या आठवड्यात स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवसेना पक्षप्रमुखांना मातोश्रीवर भेटले होते आणि त्याच वेळेस युतीवर शिक्कामोर्तब झालं होतं, तशी सूत्रांची माहिती होती। पण शिवसेनेच्या काही मागण्या आहेत, काही मुद्दे आहेत, सर्वसामान्य नागरिकांशी जोडले गेलेले प्रश्न, तसंच शेतकऱ्यांशी जोडले गेलेले प्रश्न, अशा शिवसेनेच्या मागण्या आहेत आणि त्यावर एकमत झालं होतं। फक्त ठोस आश्वासन मिळणं बाकी होतं, तर त्या बाबतीतली कार्यवाही पूर्ण झाली आहे अशी माहिती मिळते। त्यामुळे आज सायंकाळी अधिकृतरित्या युतीवर शिक्कामोर्तब होईल शक्यता वर्तवली जाते आहे। शहा आणि ठाकरे संयुक्त पत्रकार परिषद घेऊ शकतात। जो फॉर्म्युला सध्याची जी प्राथमिक माहिती आहे, अधिकृत कोणाकडून घोषणा नाही, पण लोकसभेसाठी समसमान जागा म्हणजे 24-24 हा फॉर्म्युला ठरू शकतो आणि विधानसभेसाठी 143 शिवसेना आणि 145 भाजप असा फॉर्म्युला ठरू शकतो। पण पत्रकार परिषदेतच त्याची अधिकृत घोषणा होऊ शकते। आज या युतीतल्या घडामोडी सायंकाळपर्यंत घडणं अपेक्षित मानलं जात आहे, शक्यता व्यक्त केली जाते। नक्कीच या संदर्भातले अपडेट्स दिनेश आम्ही तुमच्याकडून वेळोवेळी घेणारच आहोत। तुर्तास तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद।